कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आत्म्यात असणारं निरवयत्व, निष्क्रियत्व हे सर्व विषय या ठिकाणी चाललेले आहेत. म्हणून आत्मा जो आहे कर्ता भोक्ता काहीही होऊ शकत नाही. आणि अशा प्रकारे जो त्या आत्मतत्वाला जाणतो की हा निरवयव, कुठल्याही प्रकारचा कर्ता भोक्ता होत नाही आणि म्हणून अशा प्रकारे त्याच्याद्वारे कुठल्याही प्रकारचं कर्म संभव होत नाही. हा विषय साधारण चाललेला आहे. 5 नंबर आहे आपलं 44 पानावर. हां बरोबर, पान क्रमांक 44. त्याच्यामध्ये खाली आलो ननु विद्यापशी आपण आलो. आता येऊन थांबणार आहोत. पूर्वपक्षी आता त्या ठिकाणी पाहत आहोत. पृष्ठ संख्या 44. ठीक आहे, तिथे आपण आता या ठिकाणी आरंभ करणार आहोत. ननु काय आलं, अशा प्रकारे यथा बुद्ध्या. काय झालंय, मी सगळं वहीमध्ये लिहून घेतो आणि पुस्तकामधलं मग तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये म्हणून पान सांगतोय पुस्तकामधलं. हां 44 पानावरती वरती चालू होईल. पान पृष्ठ संख्या 44. हां तिथे वरती आता पूर्वपक्ष आरंभ आपला होत आहे. अलग लक्षात. यथा बुद्ध्यादि आरुत्यत्या शब्दाद्यर्थस्य अविक्रिय एव सन, त्या ठिकाणी आता आरंभ होणार आहे. आणि म्हणून काल आपण काय शेवटच्या पाठाला काल आपण पाहत होतो की जो आत्मा आहे, अलग लक्षात असे म्हणणे योग न्याय स्थाणु पुरुषाचं उदाहरण काल आपण शेवटच्या पाठाला पाहिलं की अशा प्रकारे जो तो स्थाणु आहे हे जाणल्यानंतर सुद्धा कर्मामध्ये प्रवृत्त होतो. मग अशा प्रकारे तर आत्मा अविक्रिय आहे हे जाणल्यानंतर तो कर्मामध्ये का प्रवृत्त होऊ शकत नाही, तर त्याने कर्मामध्ये प्रवृत्त व्हायला पाहिजे असं पूर्वपक्षाचं म्हणणं आहे. अलग लक्षात, पूर्वपक्षाचं म्हणणं असं आहे. आणि म्हणून त्याच्याही पुढे जाऊन आज पुन्हा पूर्वपक्षी म्हणतो काय ते यथा बुद्ध्याद्यासदत्य शब्दाद्यर्थस्य अविक्रियेव सन बुद्ध्यादिवृत्त्या विवेक विज्ञानेन अविद्यया उपलब्ध आत्मा कल्पते. अशा या ठिकाणी ज्या प्रकारे काय निर्विकार आत्मा अथवा निर्विकार कुठल्याही प्रकारचं त्या आत्म्यामध्ये विकार होऊ शकत नाही, असा निर्विकार असणारा आत्मा ज्याप्रमाणे निर्विकार असून सुद्धा आत्मा मग काय होतो, बुद्धिवृत्ती व भेद ज्ञान न राहिल्यामुळे बुद्धिवृत्तीच्या अनुषंगाने काल सांगितलं काय हे अंतःकरण चतुष्ट हे त्याला सगळ्यात जवळचं, म्हणून ती असणारी बुद्धिवृत्ती म्हणजे अंतःकरण चतुष्टयाची असणारी वृत्ती. मग काय होतो, तो आत्मा बुद्धिवृत्ती व भेद ज्ञान न राहिल्यामुळे, अलग लक्षात अविद्येमुळे त्याला आता भेद ज्ञान नाहीये, वास्तविक असताना सुद्धा कसा आहे अविक्रिय, कुठल्याही प्रकारच्या कर्म क्रिया त्याच्यामध्ये घडत नसताना सुद्धा अविद्येमुळे काय होतंय, भेद ज्ञान न राहिल्यामुळे अविद्येच्या संबंधाने, अविद्येचा संबंध आला काल कसा आला, मन बुद्धी चित्त आणि अहंकार, त्या ठिकाणी अविद्येमुळे त्याने तिथं त्याला ग्रहण केलं, कशाला अविद्येला, आणि त्यामुळे त्या अविद्येच्या संबंधाने मग काय झालं, बुद्धी आदी इंद्रियांद्वारा ग्रहण केलेले शब्दादी विषयांना ग्रहण करणारा म्हटला जातो. आणि एकदा अविद्येचा संबंध आल्यानंतर बुद्धी आदी इंद्रियांनी जे ग्रहण केले जे विषय जे आहेत कोणते, पंच ज्ञानेंद्रिय
पंचकर्मेंद्रिय यांच्याद्वारे जे विषय शब्दादी विषय ग्रहण करणारा जो आहे तो काय म्हणतो, मग मी वाचतो, मी पाहतो, मी खातो, अशा प्रकारे अलग लक्षात त्या वृत्तीच्या आश्रयाने. मग वृत्तीचा आश्रय काय घेतला तर अविद्येमुळे, वास्तविक नाही परंतु अविद्येचा संसर्ग झाला आणि अविद्येच्या संसर्गामुळे तो स्वतःला आता मी करता, मी भोगता, मी खाणारा, मी वास घेणारा, अलग शब्दादी विषय, शब्द स्पर्श रूप रस गंध, अलग अलग म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय यांच्याद्वारे होणारे विषय हे सगळे काय आहे, हा काय करतोय स्वतःवरच थोपून घेतोय. मी करतोय, मी वास घेतोय, मी पाहतोय, अशा प्रकारे शब्दादी विषयांना ग्रहण करणारा म्हटले जाते. वास्तविक तो करतोय का, तो करत नाही. नसताना सुद्धा आपण म्हणतोय की मी करतो, मी अमुक आहे, मी तमुक आहे. त्याचप्रमाणे काय एवं एव आत्मानात्म विवेक ज्ञानेन बुद्धिवृत्त्या विद्यया असत्यरूपया एव परमार्थतः अविक्रिय एव आत्मा विद्वान उच्यते. ज्याप्रमाणे पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय यांच्याशी काही संबंध नसताना अविद्येच्या उपाधीला संग होऊन मी करतो, मी खातो, मी पितो, अशा प्रकारे ज्याप्रमाणे तो म्हणतो त्याचप्रमाणे आत्मानात्म विवेक ज्ञानरूपी जी बुद्धिवृत्ती आहे ज्याला आपण विद्या म्हणतो. अलग लक्षात आहे, विद्या या आत्मा अनात्म रूप ज्ञानवृत्ती ज्या ठिकाणी म्हणजे अंतःकरणामध्ये असणारी मन बुद्धी. अलग लक्षात, त्या ठिकाणी अंतःकरण काय सांगितलंय, अंतःकरण पुन्हा जडच सांगितलंय. अलग लक्षात, कारण तो काय अगदी चैतन्यवान सांगितलं, त्याच्या अनुषंगानेच हे कार्यामध्ये प्रवृत्त होतं. आणि म्हणून या ठिकाणी त्याप्रमाणे आत्मानात्म ज्ञानरूपी जी बुद्धिवृत्ती आहे, म्हणजे इथे पहिल्या श्लोकामध्ये म्हणजे वरच्या ओळीमध्ये पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रियांचा संबंध सोडला, त्याच्या खाली आलो होता. त्याच्या खाली कोण आलं, मन बुद्धी चित्त अहंकार, हे चार आले. म्हणून त्याचा इथं त्याप्रमाणे हे चौघ जे अंतःकरण चतुष्टय आत्मानात्म विवेक ज्ञानरूप जी बुद्धिवृत्ती आहे ज्यास आपण विद्या म्हणतो. यद्यपि ती काय असत रूप आहे. असत रूप का, कारण ते अंतःकरण चतुष्टयामध्ये आल्यामुळे ती बुद्धी या ठिकाणी असत रूप आहे. परंतु तिच्या अनुषंगाने मी विद्वान, अलग आपण म्हणतो ना त्याची बुद्धीलय, बुद्धी काय, बुद्धी वास्तविक जडच, परंतु त्या बुद्धीच्या अनुषंगाने आपण प्रत्येकाची काय करतो, तारतम्यता व्यवहारामध्ये करतो. त्याला काहीच कळत नाही म्हणजे त्याची बुद्धी चालत नाही. मग याला बरंच कळतं म्हणजे याची बुद्धी फार चालते. म्हणजेच काय, असणारी जी बुद्धिवृत्ती आहे त्या बुद्धीच्या वृत्तीमध्ये सुद्धा सांगायचं तात्पर्य एक संधता राहत नाही. कोणाची बुद्धी कमी आहे, कोणाची जास्त आहे, कोण अतिशय हुता आहे, कोण ब्रिलियंट आहे, कोण मोस्ट ब्रिलियंट आहे. अलग म्हणजे हे सगळं जे आहे, कोण मूर्खच आहे, त्याला काहीच कळत नाही. हे कशाच्या अनुषंगाने हा सगळा व्यवहार होतो, तो हा सर्व जो व्यवहार आहे हा सर्वच्या सर्व व्यवहार त्या बुद्धीच्या वृत्तीच्या अनुषंगाने. अलग ज्याची जशी बुद्धी त्या बुद्धीच्या वृत्तीने आपण ते आत्म्यामध्ये ती वृत्ती आवृत्त करतो किंवा आत्म्यामध्ये स्थापित करतो. आणि मी विद्वान ज्याप्रमाणे म्हणतो मी करता, मी भोगता, त्याचप्रमाणे या ठिकाणी मी विद्वान, मी मूर्ख असं सुद्धा म्हणायला आरंभ करतो. आणि तेच या ठिकाणी सांगितलं, ज्याप्रमाणे आत्मानात्म विवेक ज्ञानरूपी जी बुद्धिवृत्ती आहे ज्यास आपण विद्या म्हणतो, यद्यपि ती कशी आहे, असत रूप आहे, परंतु तिच्या संबंधाने वास्तविक अविकारी आत्म्यास सुद्धा आपण विद्वान म्हणतो. वास्तविक अविकारी आहे, अलग अलग, तरी सुद्धा काय तो विद्वान, मी अत्यंत विद्वान आहे असे सुद्धा आपण व्यवहारामध्ये पाहतो. म्हणजे होणारे सगळे व्यवहार आपण थोडक्यात या दोन्ही परिच्छेदांद्वारे आपण एवढंच सांगायचंय की यांना या ठिकाणी होणारे सर्व व्यवहार अविद्यामुळे पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि अंतःकरण चतुष्टय अतिशय बारीक विषय अलग लक्षात यामध्येच होत आहेत. अलग लक्षात, आणि परंतु हे सगळे जे व्यवहार आहेत हे सर्वच्या सर्व अविद्येमुळे आम्ही आत्म्यावर स्थापित करतोय.
वास्तविक आत्मा अविक्रिय निरवयव असताना सुद्धा हे सर्व व्यवहार त्याच्यावर स्थापित करून आम्ही त्याला म्हणजे कोणा त्या आत्मतत्वाला काय म्हणतो, तो करतो, तो भोगतो, तो खातो, असा प्रकारे आम्ही म्हणत असतो असं या ठिकाणी सांगितलं. पुढे काय म्हणतात, सिद्धांत म्हणतोय आणि पुढे ता विदुषः कर्म संभव वचनात यानि कर्माणि शास्त्राणि विधीयन्ते तानि अविदुषः विहितानि इति भगवतः निश्चया अवगम्यते. आणि म्हणून ज्ञानी जो आहे वास्तविक पाती ज्ञानीसाठी सर्व कर्म असंभव, कारण का हे सर्व जी कर्म आहे ही का तिथं ती ग्रंथी आहे कुठली, चित जड ज्याला आपण म्हणतो ना, ती जी ग्रंथी आहे ही त्या ठिकाणी आहे. मग ती ग्रंथी म्हणजे कोणती, अविद्या. अलग लक्षात, अविद्या रूप ग्रंथी जोपर्यंत सुटत नाही, अलग लक्षात. म्हणून महाराज त्या ठिकाणी म्हणतात का, बंधनापासून उकलली गाठी सांगितलं. अलग ती चित जड जी ग्रंथी आहे तिचा ज्या क्षणी उकलली म्हणजे भेद होतो त्यावेळेस काय होतं, मग त्याला सगळं एक समानच दिसतं. अलग म्हणून अशा प्रकारे जो ज्ञानी की ज्याची काय झालेली आता ही चिज्जड ग्रंथी सुटलेली आहे, अशा प्रकारे असलेला जो ज्ञानी त्याच्यासाठी काय, तो ज्ञानी जो आहे आणि जे अविद्याशी संपर्कात आहेत त्यांच्यासाठी ही सर्व कर्म आहेत. आणि ज्याने ज्ञान वास्तविक प्राप्त केलेलं आहे त्याच्यासाठी कोणत्याच प्रकारच्या कर्माचं विधान शास्त्राने सांगितलेलं नाही. हा शास्त्रीय सिद्धांत या ठिकाणी आचार्य प्रतिपादित करतात. अलग लक्षात. आणि म्हणून ज्ञानीसाठी सर्व कर्म असंभव सांगितलेले आहे. आणि म्हणजे ज्ञानी आहे, ज्याने त्या तत्वाला जाणलं, अलग लक्षात, त्याच्यासाठी सर्व कर्म असंभव सांगितलेले आहे. म्हणूनच भगवंताचा हा निश्चय समजला जातो की शास्त्राद्वारे ज्या कर्माचे विधान केलेले आहे ते सर्वच्या सर्व कर्म जे आहेत ती सर्वच्या सर्व कर्म कोणासाठी, जो अज्ञानी अवस्थेमध्ये आहे त्या अज्ञानी अवस्थेमध्ये जो आहे त्याच्यासाठीच ही सर्व प्रकारची कर्म या ठिकाणी सांगितलेली आहेत. जो ज्ञानी आहे, ज्याने विद्या प्राप्त केली आहे, त्याच्यासाठी कोणत्याच प्रकारचं कर्म या ठिकाणी शास्त्राने सांगितलेलं नाही. हा सिद्धांत या ठिकाणी आचार्यांनी पूर्ण केला. काय केलं की जो ज्ञानी आहे त्याला कोणतंच कर्म नाही, जो अज्ञानी अवस्थेमध्ये आहे त्याच्यासाठी सर्व कर्म. लक्षात आलं. मग हा मुद्दा लक्षात आल्यानंतर पुढे आता जायला लागला. पुढे हा मुद्दा आता अतिशय बारीक आहे. अलग लक्षात. ननु अविद्या अपि अविदुषः एव विधीयते विदित विद्यस्य पिष्टपेषणवत विद्याविधान अनर्घ्यत्वात् तत्र अविदुषः कर्माणि विधीयन्ते न विदुषः इति विशेषः न उपपद्यते. फार म्हणजे फार आता सांगायचं पण एवढा बारीक विषय, म्हणजे इतका पूर्वपक्षी जो आहे ज्याने आता आक्षेप घेतोय की तुम्ही जे म्हणताय पुन्हा की ज्ञानीसाठी कर्म नाही, अज्ञानीसाठी सर्व कर्म, हा जो तुमचा आक्षेप आहे त्याच्यावर पूर्वपक्षी अतिशय विद्वान आहे. अलग लक्षात. तो पुन्हा त्याचा आक्षेप घेतोय. तो काय म्हणतो, विद्या सुद्धा अज्ञानीसाठी सांगितलेली आहे. अलग विद्या कोणा, तुम्ही म्हणता विद्या अमृत विष्णुते, आपण म्हणतो विद्या अमृतम अश्नुते, जो विद्येला प्राप्त करतो तो अमृतत्वाला प्राप्त करतो असं आम्ही शास्त्रामध्ये म्हणतो. अलग लक्षात. मग जी विद्या जी आहे आता बारीक ऐका, जी विद्या जी आहे विद्या सुद्धा अज्ञानीसाठी सांगितलेली आहे. येते का लक्षात. जी विद्या आहे कोणासाठी आपण शिकवतो, तुम्ही आता काय शिकता, कारण अज्ञान अवस्थेमध्ये आहे, म्हणजे जो अज्ञान अवस्थेमध्ये असतो त्याच्यासाठीच विद्येचं विधान केलेलं आहे. मग विद्या अमृत, जो ज्ञानी अवस्थेमध्ये जातो त्याच्यासाठी विद्या काय कामाची, त्यासाठी विद्या सुद्धा कामाची नाही. तेच सांगतात पुढं, जो कारण ज्याने विद्या प्राप्त केली, जो ज्ञानी आहे, ज्या ज्ञानी अवस्थेला गेलेला आहे, ज्याने विद्या प्राप्त केली आहे त्याला दळलेले पुन्हा दळण्यासारखं पिष्टपेषणवत शास्त्र त्याला म्हणतं. पिष्टपेषणवत म्हणजे दळलेलं जे पीठ आहे परत त्याच्या जात्यात टाकायचं आणि परत ते दळत बसायचं. त्याचा काय उपयोग का, त्याचा काही उपयोग नाही. ज्याने जाणलंय ते तत्व त्यासाठी पुन्हा विद्येची गरजच नाहीये. फार फार बघा, म्हणजे जो जाणतो त्याच्यासाठी पुन्हा विद्येची गरज नाही. विद्या अमृतत्व अश्नुते यद्यपि तुम्ही म्हणत असताल तरी सुद्धा ज्याने जाणलंय, ज्याला त्या क्षेत्रातलं ज्ञान आहे त्याला परत आपण शिकवायला लावू का.
तर शिकायला लावत नाही आपण त्याला, परत तू ते शिक, असं कर तसं कर. ज्याने ज्ञान प्राप्त केलं त्याचा विषय त्या ठिकाणी संपला. मग त्याच्यासाठी त्या पुन्हा विद्येची आवश्यकता नाही. तेच या ठिकाणी सांगतात, विद्या सुद्धा अज्ञानीसाठी सांगितले आहे. म्हणून विद्या विद्या जे आपण म्हणतो, विद्या अमृत विष्णुते, हे तुम्ही जे म्हणताय ना, हे तसं होत नाही. अलग लक्षात, ज्याने विद्या प्राप्त केली आहे त्याच्यासाठी पुन्हा विद्येची गरज नाही. जो अज्ञानी आहे त्या अज्ञानीसाठी विद्येची गरज आहे, ज्ञानीसाठी विद्येची गरज नाही. बघा नीट लक्षात ठेवा, विद्या सुद्धा अज्ञानीसाठी सांगितलेली आहे. कारण ज्याने विद्या प्राप्त केलेली आहे त्याला दळलेले पुन्हा दळण्यासारखेच आहे. म्हणून त्याच्यासाठी विद्याविधान व्यर्थ आहे. अलग अलग, ज्याने ते प्राप्तच केलं त्याच्यासाठी ते पुन्हा तू ते प्राप्त कर हे सांगणं सुद्धा व्यर्थच आहे. आणि म्हणून विद्या कोणासाठी? मग विद्या सुद्धा अज्ञानीसाठीच, मग कर्म सुद्धा अज्ञानीसाठीच. अलग लक्षात. मग तुम्ही जे म्हणताय की जो ज्ञानी आहे त्याच्यासाठी काहीच कर्म नाही, दोन्ही. आणि म्हणून अज्ञानीसाठी कर्म व ज्ञानीसाठी नाही असं आपण म्हणू शकत नाही. अलग, तुम्ही जो परिच्छेद करताय, अलग लक्षात, अतिशय म्हणजे फार एकदम सूक्ष्म विचार घेऊन त्या ठिकाणी इथं पूर्वपक्ष म्हणतोय. हा शास्त्र नाही म्हणत, पूर्वपक्ष म्हणतोय. अलग लक्षात, जे दोन्हीही तुम्ही जे म्हणताय की जो ज्ञानी आहे त्याच्यासाठी कुठलंच काहीच नाही असं होऊ शकत नाही. जो ज्ञानी आहे त्याच्यासाठी काहीच, पण अज्ञान अवस्थेमध्ये जे आहे त्याच्यासाठी कर्म सुद्धा आहे. आणि जो अज्ञानी अवस्थेमध्ये आहे त्याच्यासाठी विद्या सुद्धा सांगितलेली आहे. म्हणजे तुम्ही हा भेद इथे सांगायचं तात्पर्य काय यांना, की जे भेदवचन केलेलं आहे की जो ज्ञानी आहे त्याच्यासाठी काहीच नाही असं नाही. अलग लक्षात, जो अज्ञानी अवस्थेमध्ये या दोन्हीही गोष्टींची उपलब्धता अपेक्षित आहे. आणि म्हणून भेदवचन जे आहे हे भेदवचन तुम्ही करू शकत नाही. बघू आता त्याच्या पुढे काय म्हणतायत. अलग असे म्हणणे न अनुष्ठेयस्य. आता पुन्हा त्याच्यावर उत्तर देत आहेत काय, न अनुष्ठेयस्य भावाभाव विशेष उपपत्ते हे अग्निहोत्रादि विद्यार्थ ज्ञानोत्तर कालम अग्निहोत्रादि कर्म अनेक साधन उपसंहार पूर्वक अनुष्ठेयम कर्ता अहम मम कर्तव्यम इति एवं प्रकारेण विज्ञानवतः अविदुषः यथा अनुष्ठेयम भवति न तु तथा न जायते इत्यादि आत्मस्वरूप विद्यार्थम ज्ञानोत्तर काल भावी किंचित अनुष्ठेयम भवति. आता तुम्ही जे म्हणताय त्याचं उत्तर आम्ही पुन्हा सांगतो. असे म्हणणे तुम्ही जे म्हणताय की अलग लक्षात, दोन इथं काय विभाग आहे, दोन विभाग करू शकत नाही. जे तुम्ही जे म्हणताय की जो शास्त्रविद आहे त्याच्यासाठी सर्व कर्म संन्यास आणि जो अशास्त्रविद आहे त्याच्यासाठी सर्व कर्म ग्रहण करणं, हा जो दोन विभाग आहे हे होऊ शकत नाही. हा जो पूर्वपक्षाचा आक्षेप आहे त्याच्या उत्तर देतात काय, तुम्ही जे म्हणताय हे योग्य नाही. कारण का? कारण कर्तव्याच्या भाव आणि अभावाने भिन्नता सिद्ध होते. कर्तव्य जे आहे, कर्तव्य कर्मामध्ये असणारा भाव म्हणजे मला हे केलं पाहिजे. अलग अलग कुठल्याही आपण काय करतो घरामध्ये सुद्धा प्रत्येकाची जी भावना आहे त्या भावनेने कर्म करत असतो. मला हे केलंच पाहिजे म्हणजे कर्मामध्ये कर्तव्य कर्माचा भाव, आणि मी नाही केलं तरी चालतं. आईला घरातली सगळी कर्म करायलाच पाहिजे. अलग अलग तिने हे करेल ते करेल ते करेल, तिचा तो भावच असतो की मला हे केलं पाहिजे. मग आम्हाला पुरुषांना हे आम्ही नाही केलं तरी चालतं. म्हणजे भाव आणि अभाव म्हणजे कारण कुठले असे म्हणणे योग्य नाही. कारण कर्तव्याच्या भाव व अभावाने भिन्नता सिद्ध होते. हे मला हे केलंच पाहिजे, हा भाव आहे माझा. मला आता तुम्हाला काही झालं तरी आला, किती कंटाळा आला, किती काही काल किती इकडे जा, 4 मिटिंगा कर, 5 मिटिंगा कर, तरी मला सकाळी उठून अलग लक्षात. हा तर विषय इतका होता की कालपासून याचं सगळं चिंतन काढलं. पुन्हा सकाळी उठलो म्हणजे काल सगळ्या मिटिंग करून आलो, पुन्हा सकाळी उठून ते गुरुजींची जी कॅसेट होती जे आम्हाला शिकवताना जेव्हा ते रेकॉर्डिंग आम्ही करून घेतलेलं त्या कॅसेट आहेत सगळ्या माझ्याकडे, त्याच्यातली ह्या नंबरची कॅसेट लावली. मला जे समजलं होतं काल त्याचप्रमाणे अर्थ आहे का नाही हे पाहिलं आणि मग तेव्हा त्या कार्याची सिद्धी केली. म्हणजे एवढा सगळा व्याप आहे हा याच्या मागे. अलग लक्षात. म्हणून भाव आणि भाव, माझा काय मला भाव आहे की मला हे तुम्हाला शिकवलंच पाहिजे आज. अलग लक्षात. हे काय म्हणजे कर्तव्य कर्माचा भाव व अभावाने भिन्नता सिद्ध होते. मी असं तर म्हणू शकलो होतो जाऊ दे आज आपण सकाळी म्हणू की नाही होणार, लाईनच नाही, हेच नाही. भाव अभाव
त्याने काय होते, कुठल्याही गोष्टीची भिन्नता सिद्ध होते. म्हणून असे म्हणणे योग नाही. अभिप्राय, आता सारा अभिप्राय तुम्ही जे म्हणताय त्याचा की असे दोन विभाग होत नाही, ह्या विषयावर आपलं चिंतन चाललेलं आहे. हा सगळा विषय काय आहे की जो ज्ञानी आहे त्याच्यासाठी सर्व कर्म संन्यास आणि अज्ञानी जो आहे त्याच्यासाठी सर्व कर्म कर्तव्य, हा जो दोन विभाग केलेले आहे त्या दोन विभागाच्या अनुषंगाने आता आपण चाललेलो आहे. अलग लक्षात. आणि म्हणून कर्तव्याचा भाव अभावाने भिन्नता सिद्ध होते. अभिप्राय काय, अग्निहोत्रादी कर्माचे विधान करणाऱ्या विधिवाक्याचा अर्थ समजल्यानंतर अनेक साधन व उपसंहार सहित अमुक अग्निहोत्रादी कर्म अनुष्ठेय करणे योग्य आहे, मी कर्ता आहे, माझे अमुक कर्तव्य आहे, अशा प्रकारे समजणाऱ्याला अज्ञानीला ज्याप्रमाणे कर्तव्य कर्म करावे लागते. अलग लक्षात. तिथं भावना, मनाची असणारी भाववृत्ती जी आहे ती वृत्ती त्या ठिकाणी कारण आहे. कारण का, प्रतिदिनम अग्निहोत्रम कुर्यात, अहर संध्या उपासित, ही विधिवाक्य सांगितली. देवपूजाम कुर्यात. अलग अशा प्रकारे जी विधिवाक्य आहे ही विधिवाक्य समजल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर अहर संध्या उपासित यावज्जीवम अग्निहोत्रम जुहुयात, जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत प्रतिदिन अग्निहोत्रादी कर्म केली पाहिजे. अलग म्हणजे अग्निहोत्रादी कर्म करणं प्रतिदिन हे आमच्याकडे सांगितलेलंच आहे. अलग विशिष्ट दिनी नाही, प्रतिदिन अग्निकार्य सांगितलं. अलग लक्षात. आणि म्हणून अशा प्रकारे अभिप्राय अग्निहोत्रादी कर्माचे विधान करणारे याला विधिवाक्य म्हणतात. अलग विधी निषेधात्मक शास्त्राने काय करायचंय आणि काय करायचं नाही या दोन्ही गोष्टी सांगितल्या. मग विधी जी शास्त्र, विधी म्हणजे हे केलंच पाहिजे त्याला विधिवाक्य म्हणतात. आणि प्रतिषेध म्हणजे करायचं नाही, न कलंजम भक्षयेत, न सुराम पिबेत, मांसाहार करू नये, दारू आदी पिऊ नये, हे करूच नये, हे प्रतिषेधात्मक वाक्य. आणि विधिवाक्य म्हणजे केलंच पाहिजे. अर संध्या उपासित, संध्यावंदना प्रतिदिन केलीच पाहिजे. यावज्जीवम अग्निहोत्रम जिहुयात, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत प्रतिदिन अग्निहोत्र गेलं पाहिजे. अलग म्हणजे आपल्याशी एवढं निसर्गाशी थोडक्यात सांगायचं, आता अवांतर जर सांगायचं झालं याच्यामधनं बाहेर थोडंसं येऊन, तर आपल्या संस्कृतीमध्ये एवढं निसर्गाचं पूजन आम्ही करतोय प्रतिदिन. अलग लक्षात. आता तुम्ही सगळं सिद्धांत, आता तुम्हाला सगळं का असं होतं, बाहेरच्यांनी सांगितल्यानंतर आपल्या बुद्धीवर येतं. आता दुसऱ्या जर्मन अमेरिकेने संशोधन केलं की काय, ते जे आहे गायीची गौरी, त्याच्यावर तुम्ही जे असतं गाईचं तूप टाकल्यानंतर त्याच्यामधनं जो वायू, जो काही धूर वगैरे उत्सर्जित होतो त्याने काय होतं, वातावरण शुद्ध होतं. अलग लक्षात. हे तुम्ही सांगितलं आता, तेव्हा आम्ही काय करायला, आता त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही आता करायला लागलो. पण आमच्याकडे सांगितलं ना, यावज्जीवम अग्निहोत्रम जिहुया, जोपर्यंत जिवंत आहे. अलग लक्षात. म्हणजे एवढी त्याची अग्निहोत्राची कन्सेप्ट महान आहे की ज्यावेळेस वयाच्या 8व्या वर्षी ज्यावेळेस उपनयन होतं त्या उपनयनाला जो अग्नी पेटवला जातो, अलग त्याच अग्नीने त्याचा दाह सांगितला आहे. म्हणजे एवढं अग्नीची पूजा आमच्याकडे श्रेष्ठ दर्जाची सांगितलेली आहे की उपनयन वयाच्या 8 तो 80 वर्षी जाऊ, नाही तर 90व्या कधी जायचंय तेव्हा, परंतु तिथं वयाच्या 8व्या वर्षी जो अग्नी पेटवलेला आहे त्या अग्नीवरच त्याचं सर्व. अलग पुढं म्हणजे प्रतिदिन त्या अग्नीची उपासना, थोडक्यात काय, त्याला प्रज्वलित करून प्रतिदिन त्या अग्नीची उपासना ही झालीच पाहिजे. पुढे त्याच अग्नीवर पुन्हा होणारा राजा होम, विवाह आदी सौदासाठी जो अग्नी वापरला जातो तोच अग्नी वापरला जातो. अलग तो अग्नी पुन्हा विजायचा नाही, त्याच अग्नीचं संरक्षण करणे, अलग संरक्षण करणं ही सुद्धा महान उपासना सांगितली. अलग म्हणजे अग्निहोत्र करतो आपण, अलग अग्निहोत्री म्हणतो आपण. हे अग्निहोत्री आहेत. अग्निहोत्री आहेत म्हणजे काय, जे अग्नीची उपासना करतात. अग्नीची उपासना म्हणजे अशा प्रकारे त्या अग्नीला संरक्षित करून ठेवतात. आणि मग आता आम्हाला सांगितलं त्या त्याच्याद्वारे प्रदूषण कमी होतं, हे कमी होतं. आता हे दुसऱ्यांनी सांगितल्यानंतर आम्ही करतोय. वास्तविक शास्त्राने पहिल्यापासूनच आम्हाला सगळ्या या गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत. म्हणून आमचंच शास्त्र असं आहे यांनी ज्याच्यामध्ये सर्व निसर्गाच्या घटकांचा अलग लक्षात काय करतो, आम्ही विचार करतो. अलग पाणी जरी आलं, नदीला जरी पाणी आलं तरी त्या पाण्याची पूजा करण्याची आमची प्रथा आहे. विहिरीला जरी पाणी आलं तरी आपण काय करतो, लगेच पित नाही आपल्याकडे. अलग लक्षात. मग काय करतो, त्याचं पहिलं पूजन करतो. म्हणजे जी पंचतत्व जी आहे
वायू असेल, अग्नी असेल, कुठल्याही जरी असलं, पृथ्वी असेल, कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये किंवा आपण म्हणतो समुद्रे वसने देवी, पर्वतस्थन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्व मे म्हणतो. म्हणजे काय, पहिल्यांदा आपण तिथं क्षमा मागतो की हे भगवती, हे देवी, आलं का काय, माझा आता उठल्यानंतर तुला आता मी पादस्पर्श होणार आहे, म्हणून हे पृथ्वी मी तुला नमस्कार करतोय, माझ्याकडनं हा अपराध होणार आहे. एवढी महान भावना कशाबद्दल, निसर्गाबद्दल सांगायचं. अलग अलग नुसती शास्त्राबद्दल नाही, अलग अलग जे काय आपल्यावर कधी कधी आरोप होतात की निसर्गाचं हनन होतं, निसर्गाचं वास्तविक पूजन जे आहे हे वास्तविक पूजन निसर्गाचं आमच्या शास्त्राच्या द्वारेच सांगितलेलं आहे. आम्ही कुठेही निसर्गाचं हनन हे होत नाही म्हणून कलश पूजन सांगितलं आपलं. अलग वरुण पूजन प्रत्येक कार्यामध्ये अलग लक्षात, कारण का जलामध्ये सर्व तीर्थांचा वास असतो असं आम्ही म्हणतो. जे पाणी आहे, पाणीच आम्ही पवित्र सर्वात का म्हणतो, कारण त्या पाण्यामध्ये काय असतं, हे पाणी अंतर्गत एकमेकाला सगळे जलप्रवाह जोडल्यामुळे त्या पाण्यामध्ये सर्व तीर्थांचा असणारा निवास असल्यामुळे ते जल आपण पूर्ण शुद्ध म्हणतो. अलग लक्षात, म्हणून प्रत्येक ठिकाणी आपण काही जरी करायचं असेल तर पहिलं काय करतो, एका तांब्यामध्ये पाणी भरतो, पूर्ण कुंभ करतो, त्याच्यावर नारळ पानं वगैरे ठेवतो आणि त्या जलाचं कलशस्य मुखे विष्णुकंठे रुद्र समाचिता मूले दत्तस्तो ब्रह्म मध्ये वगैरे मंत्र म्हणून त्या पहिलं जलाचं पूजन करतो. म्हणजेच काय, जलाचं पूजन करतो म्हणजे कोणाचं मग पूजन करतो, निसर्गाचंच. निसर्गाने जी आम्हाला संसाधनं दिलेली आहेत त्या संसाधनाचंच आम्ही पूजन करतो. म्हणजेच काय, त्यांना जपण्याचीच असणारी प्रक्रिया आम्ही करतो. आता सांगितलं, मग जी प्रक्रिया आम्ही करतो म्हणून आमच्याकडे सर्व समृद्धी आहे सगळ्या प्रकारची. आणि ज्यांनी तिथं पूजन केलं नाही त्याला ज्या अनावश्यक गोष्टीद्वारे त्यांचं पूजन त्यांना वापरात केलं, तिथं त्याचं काय झालं, ऱ्हास होत गेला. अलग लक्षात, म्हणजे जी आमची संस्कृती आहे ही संस्कृती वास्तविकपणे कोणती आहे, तर हीच संस्कृती वास्तविक निसर्ग पूजन करणारी वास्तविक संस्कृती आहे. असो, म्हणून अग्निहोत्रावरनं विषय आपण करत तिकडे गेलो. असो, अग्निहोत्रादी काय अभिप्राय, भाव आणि अभावाचा विषय चाललेला होता. मी हे कर्म केलंच पाहिजे हा त्याच्यामध्ये भाव असतो, आणि मी हे केलं नाही तरी चाले, तो अभाव त्या ठिकाणी असतो. म्हणजे कर्म करण्यामध्ये भाव आणि अभाव हा मुख्य कारण असतो. अभिप्राय, अग्निहोत्रादी कर्माचे विधान करणाऱ्या विधिवाक्याचा अर्थ समजल्यानंतर शास्त्राने सांगितलं काय, प्रतिदिनम अग्निहोत्रम कुर्यात, प्रतिदिन अग्निहोत्र केलंच पाहिजे. म्हणून अशा प्रकारे ह्या विधिवाक्याचा अर्थ त्याला कळला. अर्थ समजल्यानंतर मग त्यांनी काय केलं, अनेक साधन व उपसंहार सहित अमुक अग्निहोत्रादी कर्म अनुष्ठान करण्यासाठी योग्य आहे हे समजून घेतलं. मग त्याच्यासाठी लागणारी सगळी सामग्री त्यांनी एकत्र केली, योग्य आहे. आणि मग ती सामग्री एकत्र केल्यानंतर काय केलं, मी करता आहे, याचं आता मला केलं पाहिजे सगळं, मी त्याचा करता आहे, भावाशी संबंधित आहे बरं का हे सगळं. मी करता आहे, माझे अमुक कर्तव्य आहे, आता मी ऐकलंय मला अग्निहोत्रादी केलं पाहिजे. मग काय झालं, ही सगळी सामग्री गोळी केली, मी करता आहे, माझं हे कर्तव्य आहे. म्हणजे काय, अग्निहोत्रादी कर्म माझं हे कर्तव्य आहे. अशा प्रकारे समजणारा कोण, अज्ञानी. ज्याप्रमाणे कर्तव्य कर्म करावेच लागते, जो अज्ञानी अवस्थेमध्ये आहे मग तो सगळ्यासाठी लगेच प्रवृत्त होतो. त्याला एकदा कळलं की हे करायचं आहे भाव, की त्याचं तो त्या अनुषंगाने त्या कर्मामध्ये अज्ञान अवस्थेमध्ये लगेच सांगितल्याबरोबर विधी केली नाही शास्त्राने, त्यांनी लगेच त्या विधीसाठी तो प्रयत्नशील राहतो. त्याप्रमाणे परंतु न जायते म्रियते वा कदाचित आदी श्लोकांच्या द्वारे ज्याने अलग काय आत्मस्वरूपाचे विधान करणारा वाक्याचा अर्थ समजल्यानंतर अरे वास्तविक पाहता हा अविक्रिय निरवय आत्मा, याच्यामध्ये कोणत्याच प्रकारची क्रिया होत नाही असं ज्याने समजलेला आहे. आत्मस्वरूपाचे विधान करणारा वाक्याचा अर्थ समजल्यावर अलग लक्षात ते विज्ञान म्हणजे त्याचा अनुभव त्याला झाला. अलग चतुर्थी श्रेणीमध्ये तो गेला. आता अपरोक्ष ज्ञानासाठी तो तयार झाला. तिथे 7 याच्यामध्ये 4थ्यामध्ये गेला.
अलग लक्षात, आता त्याला कळायला लागलं, अलग लक्षात. म्हणून असा अर्थ समजल्यानंतर जो ज्ञानी आहे त्यास कोणतेच कर्तव्य कर्म राहत नाही. म्हणजे जो वास्तविक ज्ञानी आहे त्या ज्ञानासाठी कोणत्याच प्रकारचं कर्तव्य कर्म राहत नाही. आणि जो अज्ञानी अवस्थेमध्ये आहे त्याचा जो भाव आहे, अरे भावाच्या अनुषंगाने आता मला हे करायचंय, पण याचा भाव काय, आता मी ते तत्वाला जाणलेलं आहे त्यामुळे माझ्यासाठी कोणतंच कर्तव्य कर्म राहत नाही. म्हणून ज्ञानी अवस्थेमध्ये गेलेला कोणत्याच कर्मामध्ये प्रवृत्त होत नाही. अज्ञानी अवस्थेमध्ये असणारा सर्व कर्मामध्ये प्रवृत्त होतो. म्हणून तुम्ही जे म्हणतात दोन विभाग होत नाही, तसं होऊ शकत नाही. हे ज्ञान अज्ञान, सर्व कर्म संन्यास आणि सर्व कर्म परिग्रह घेणं, हे दोन्ही विषय या ठिकाणी होऊ शकतात. किंतु आणि म्हणून न जायते न म्रियते इत्यादी आत्मस्वरूपाचे विधान करणाऱ्या वाक्याचा अर्थ समजल्यावर जो ज्ञानी आहे त्यास कोणतेच कर्तव्य कर्म राहत नाही. किंतु अहम कर्ता अहम न भोक्ता इत्यादी आत्म एकत्व अकर्तृत्वादी विषय ज्ञानात अन्यत् न उपपद्यते इति एषः विशेषः उपपद्यते. परंतु कारण का मी न करता आहे, मी न भोगता आहे इत्यादी आत्म्याचे एकत्व आणि अकर्तृत्व काय वास्तविकतेने काय आता जाणून घेतलं वरच्या वाक्याद्वारे. न जायते किंवा अहम न करता न भोगता इत्यादी वाक्यांद्वारे काय केलं, आत्म एकत्व आणि अकर्तृत्वादी विषय ज्ञानात त्याने आता जाणलं की हा आत्मा कसा आहे, हा आत्म्याचा एकत्व व अकर्तृत्वादी विषयक ज्ञान आहे. त्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याच प्रकारचे ज्ञान होत नाही. आणि म्हणून ज्ञानी आणि अज्ञानी विभाग सिद्ध होतो. अलग अलग म्हणजे ह्याच्यामध्ये जो अज्ञानी अवस्थेमध्ये आहे त्याच्यामध्ये मी करता मी भोगता ही भावना आहे. परंतु जो ज्ञान अवस्थेमध्ये जातो त्याच्यामध्ये का, कारण त्याच्यामध्ये आत्म्याचा जो एकत्व अकर्तृत्वादी अलग हे विषय तो जाणतो. म्हणूनच आत्म्याच्या एकत्व अकर्तृत्वादी विषयक जे ज्ञान आहे त्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याच प्रकारचं त्याला ज्ञान होत नाही. अलग हेच ज्ञान त्याला होतं की आत्मा अकर्ता अभोक्ता अकर्तृत्वादी अशा प्रकारे आत्म्याचं एकत्व. आणि म्हणून ज्ञानी आणि अज्ञानी अलग ज्ञानी जो आहे तो काय, मी न करता मी न भोगता, आणि अज्ञानी मी करता मी भोगता. अशा प्रकारे विज्ञान आणि अविज्ञानी अलग लक्षात, अज्ञानी आणि ज्ञानी अशा प्रकारचा भेदवचन होणं संभव आहे. किं पुनः कर्ता अहम इति वेत्ति आत्मानं तस्य मम इदं कर्तव्यम् इति अवश्यं भाविनी बुद्धिः स्यात् तद अपेक्षया स अधिक्रियते इति तं प्रति कर्माणि सज अविद्वान वौतौ न विजानाति इति वचनात. आणि म्हणून शेवटी सांगितलं अशा प्रकारे जो स्वतःला असे समजतो, काय समजतोय जो स्वतःला, मी करता आहे याही ज्याची बुद्धी अवश्य आहे, माझे अमुक कर्तव्य आहे, या बुद्धीमुळेच तो कर्माचा अधिकारी आहे. आता त्याच्यासाठीच कर्म आहे. वौतौ न विजानीतः या वचनानुसार तोच अज्ञानी आहे. वास्तविक पाहता ज्याची बुद्धी अजून अलग लक्षात मी करता आणि भोगता याच्याशी संलग्न आहे त्याच्यासाठीच सांगितलं आहे काय, वौतौ न विजानीतः नायम हंती न हन्यते. त्याने अजून कारण का, त्याने अजून जाणलं नाही त्याचं अविक्रियत्व हे जे आहे हे त्यांनी न जाणल्यामुळे अजून तो त्याच्यावर ते आरोप जे आहे जे पहिल्यांदा सांगितले पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय अंतःकरण चतुष्ट यांच्याद्वारे अविद्येच्या अनुषंगाने होणारे आरोप त्या आत्म्यावर अध्यारोप करून तो आत्मा करतो, तो आत्मा अमुक आहे, करता भोगता होतो. अशा प्रकारे जो स्वतःला समजतो, काय समजतो, मी करता आहे ही बुद्धी अवश्य आहे, परंतु माझे अमुक कर्तव्य आहे, त्या बुद्धीमुळे तो कर्माचा अधिकारी होतो. कर्माचा अधिकारी होतो ज्यावेळेस त्याचा आता करते काय होतं, माझं अमुक कर्तव्य आहे, हे कर्तव्य मी केलं पाहिजे. अशा प्रकारे आता त्याच्यासाठी कर्माचं विधान आहे. म्हणजे जो समजतोय
अजून की मला हे अमुक कर्तव्य आहे, हे कर्तव्य कर्म मी केलं पाहिजे असं जो समजतोय त्याच्यासाठी सर्व कर्म करणं ग्राह्य आहे. या वचनात ते दोन्ही त्या ठिकाणी उभं होतं. न विजानातेही या विचारानुसार तोच अज्ञानी आहे. आणि मग जोपर्यंत समजतोय की माझा अमुक कर्तव्य आहे तोपर्यंत तो अज्ञानी अवस्थेमध्ये आहे. आणि जोपर्यंत तो अज्ञानी अवस्थेमध्ये आहे तोपर्यंत त्याला कर्म आहे. विशेषदस्य च विदुषः कर्म आक्षेप वचनात कथम ज पुरुषा इति. कारण पूर्वोक्त वचनांद्वारे ज्ञानीसाठी जो ज्ञानी आहे म्हणून अज्ञानीसाठी कर्म आणि जो ज्ञानी आहे त्या ज्ञानीसाठी कथम ज पुरुष पार्थ. कशा प्रकारे हे पार्थ कम घातयति हंतिकम. त्याच्याकडनं कोणत्याच क्रिया होणार नाही. अशा प्रकारे कर्माचा निषेध करणारे वचन या ठिकाणी सांगितलेले आहे. आणि म्हणून तस्मात म्हणजे निर्णय आत्तापर्यंत जेवढं हे काही शास्त्रार्थ होत आला त्याचा शेवट आता निर्णय सांगतो. तस्मात म्हणजे म्हणून काय विशेषदस्य अविक्रिय आत्मदर्शिनो विदुषः मुमुक्षः च सर्व कर्म संन्यास एव अधिकारः. असं शास्त्र किंवा आचार्य शेवटी प्रतिपादित करतात की तुम्ही जे पुन्हा म्हणताय की तसं होऊ शकत नाही की ज्ञानकर्म समुच्चय जो विषय आहे तो तुम्ही जे म्हणता ज्ञानीसाठी कर्म नाही आणि अज्ञानीसाठी कर्म आहेत हा जो तुमचा विषय आहे हा आम्हाला मान्य नाही. सुतराम आम्ही हेच सिद्ध केलं. काय हे सिद्ध होते की ज्याने आत्म्याला निर्विकार समजणारा विशिष्ट विद्वान व मुमुक्षु आला का, जो आत्म्याला निर्विकारी समजतो आहे तो अशा प्रकारचा त्याच्यामध्ये कुठलाही कर्तृत्वादी भाव नाही असा समजणारा विद्वान आणि मुमुक्षु यांच्यासाठीच सर्व कर्म संन्यासाचे विधान केलेले आहे. म्हणजे जो थोडक्यात आत्म्याच्या यथार्थ स्वरूपाला जाणतो त्याच्यासाठी कोणत्याच प्रकारची कर्म शास्त्राने सांगितलेली नाही. हा सिद्धांत या ठिकाणी सिद्ध केला. तर त्याच्यानंतरचं असणारं भाष्य उद्याच्या पाठाला पाहू. लक्षात आलं का सारासार विचार. विषय अतिशय क्लिष्ट आहे आणि बारीक होता अतिशय. पण मला वाटतं आता एक 4